काय बाय संदीपचं मेडिकल करून केलं ना सर? केलंय ना? हो हे सगळ्यांचे मेडिकल झाले. सगळ्याचे केले ते. त्यांची 3 तोळ्याची पोत पण गेली. 3 तोळ्याची पोत गळ्यात होती त्यानं अशी मग नड दाबलं ते सोडीचं ना त्यानं अशी धरली मिठी मग खाली पडले की मग यांचं डिटेल्स घेऊन टाका. ते जे असेल ते हे मै मान अशी दुखायली हे मानच हे पाठ असे उपचार वगैरे कर. हो डॉक्टरकडे पाठव. ते असं नुसतं मला असं हलाय ना झाले. म्हणजे गोळ्या औषध वगैरे दिले त्यांना. हो तू कोण, तुम्ही कुठलं? मी लोह्याचा रोमन किल्लारी हॉटेल. पोलीस आम्ही आमचं काम करत आहोत. हा तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल, माहिती असेल सांगा. तपास DYC साहेबांकडे असेल. जायबाई आमचे PI इथे आहेत. तर या गावामध्ये पहिल्यापासून खूप जातीवाद होत आहे. करू आपण व्यवस्था त्याची. खूप आमच्या समाजावर वेळोवेळी अन्याय झाले. ठीक आहे, या पूर्वीचं काय काय असेल तर त्याची माहिती द्या. बघू आपण आणि आगामी काळात ते इफेक्टिव्ह ऍक्शन घेऊ. काही काळजी करू नका. पोलिसांवर सोपवू सगळं. ठीक आहे. आणि गर्दी नका करू. गर्दी नाही सर, पाहुणे भेटायला आले त्याच्यासाठी झालं. आणि भांडण लिंगायत समाजाच्या मुलासंग मराठी समाजाचा मित्र असल्यामुळे ते दुसऱ्याला असं झालं. त्याला जातीचं वळण वेगळं लागलं. ज्याला जास्त लागले ते भांडणात नव्हतात. पुन्हा असं होऊ नये. फक्त खुन्नस म्हणून त्याला मारलं. हे बघा, आता पोलिसाचे तर प्रयत्न असतात. आम्हाला वाटणार का असं व्हावं असं? हो ना. आमचे तर प्रयत्न आहे असं घडू नये त्यासाठी. नाही पण सर पोलीसवाडी प्रकरणात हे आणखीन अटक नाही. अॅट्रॉसिटीचं प्रकरण होतं. काल परवा पेनूर सारख्या भागामध्ये 100-200 पोराचा टोळपा आपल्या बुधवाड्यात जाऊन मोटरसायकल घेऊन आला. आपल्याकडे सध्या आपल्या तालुक्यामध्ये जातीवाद वाढायला. हे इथं बाजूचं गाव आहे सर, मी पेनूरचाच आहे. काय झालं? कलेक्टर साहेब होते तिथं. कलेक्टर साहेब होते म्हणून तात्काळ ते लगेच ऍडजस्ट झालं. त्याच झाला, त्या समोरच्याची दात पडली. मग ते आता महाराजच्या भिवानं ते पोरग पळून गेले. त्यानं घरी गाडी लावली, त्याची गाडी मुंगळे आपल्या तालुक्यात अॅट्रॉसिटीवर जशी कारवाई केली पाहिजे तशी होत नाहीये सर सध्या. अरे असं कसं स्वतः PI कळलं सर 307 आणि अॅट्रॉसिटी अंतर्गतच गुन्हा दाखल होता. मागत पोलीसवाडीचं प्रकरण तुमच्या कानावर असेल, जाऊ दे. पण त्याच्यात एकही आरोपी अटक नाही सर. आणखी पोलीसवाडीचं प्रकरण, पोलीसवाडीचं आणि आपल्या खालच्या बाजूला जोंधळी त्याला मारलं होतं. तर भरपूर मारलं होतं सर. त्याला इतक्या क्रूरतेनं मारलं होतं. असा मार बघितला तर वाईट वाटू लागलं माणसाला. नाही, मागच्या 2 वर्षापासून लोहा जर असा आमचा ह्याच्यामध्ये जाती त्याच्यात गेलं सर. आता ते किती प्रकरण वाढली आमची